तुम्ही कधी विचार केला आहे का का काही लोक वयाच्या 40 नंतर अधिक शांत, आनंदी आणि समाधानी दिसतात, तर काही लोक त्याच वयात तणाव, पश्चाताप आणि चिंतेत अडकलेले दिसतात? फरक फक्त पैशाचा नसतो, फरक फक्त नशिबाचाही नसतो. फरक असतो सवयीचा, विचाराचा आणि काही गोष्टी वेळेवर सोडून देण्याचा. कारण आयुष्य जसं जसं पुढे जातं तसं तसं नवीन गोष्टी मिळवण्याइतकंच काही गोष्टी सोडून देणंही महत्त्वाचं होतं. म्हणून आज आपण पाहणार आहोत 40 नंतरच आयुष्य सुखात घालवायचं या 8 गोष्टी आजच सोडा. आणि अशाच प्रेरणादायी व जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 1. प्रत्येकाला खुश ठेवण्याची सवय सोडा. ही अशी सवय आहे जी माणसाची सगळी ऊर्जा संपवते. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की सगळ्यांशी चांगलं वागा, हे योग्य आहे. पण अनेक लोक याचा अर्थ असा काढतात की प्रत्येकाला खुश ठेवण्यालाच हवं. आणि इथूनच समस्या सुरू होते. कारण जगात कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही. कोणी तुमच्यावर टीका करेल, कोणी तुमच्याबद्दल गैरसमज करेल, कोणी तुमच्या निर्णयाशी असहमत असेल आणि हे पूर्णपणे सामान्य आहे. 40 नंतरच आयुष्य सुखात जगायचं असेल तर लोक काय म्हणतील याची अति काळजी करणं बंद करा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनाला महत्त्व द्यायला सुरुवात करता त्या दिवशी आयुष्यातील निम्मा ताण कमी होतो. 2. भूतकाळाबद्दलचा पश्चाताप सोडा. खूप लोक वर्तमानात जगत नाहीत, ते सतत भूतकाळात अडकलेले असतात. त्यावेळी तो निर्णय घेताना नसतात तर, ती चूक केली नसती तर, तो माणूस भेटला नसता तर, अशा विचारांनी ते स्वतःलाच त्रास देत राहतात. पण एक दिवस स्वीकारावंच लागतं, भूतकाळ बदलायला येत नाही. तुम्ही कितीही विचार केला तरी कालचा दिवस परत येणार नाही. म्हणून भूतकाळातून धडा घ्या, पण त्याचं ओझं आयुष्यभर वाहू नका. कारण पश्चाताप जगणारा माणूस वर्तमानात गमावतो. 3. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची सवय सोडा. काही लोकांना सगळं त्यांचं मनासारखंच हवं असतं. घरातलं प्रत्येक काम, मुलांचे निर्णय, नातेवाईकांचं वागणं, मित्रांचं बोलणं, सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न. पण सत्य हे आहे की तुम्ही जग नियंत्रण करू शकत नाही. तुम्ही फक्त स्वतःला नियंत्रित करू शकता. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांचा स्वीकार करायला शिका. कारण स्वीकारातून शांतता मिळते आणि नियंत्रणाच्या हट्टातून फक्त तणाव निर्माण होतो. 4. स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडा. आजच्या काळात ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. कोणाचा मोठा बंगला आहे, कोणाकडे जास्त पैसे आहे, कोणाची मुलं जास्त यशस्वी आहे, कोणाचं आयुष्य जास्त चांगलं दिसतं आणि मग स्वतःच्या आयुष्याबद्दल असमाधान निर्माण होतं. पण लक्षात ठेवा, तुलना ही आनंदाची सर्वात मोठी शत्रू आहे. कारण प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या कालच्या दिवसाशी तुलना करा. का आज तुम्ही कालपेक्षा चांगले आहात का, हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. 5. लोकांच्या मतांची भीती सोडा. अनेक लोक आयुष्यभर स्वतःच्या मनासारखं जगत नाहीत. कारण त्यांना एकच भीती असते, लोक काय म्हणतील. ही 4 शब्द हजारो स्वप्न मारून टाकतात. असं नाही की लोकांचं मत महत्त्वाचं नाही, पण तुमचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या मतावर चालू नये. कारण लोक आज काहीतरी बोलतील, उद्या काहीतरी वेगळंच बोलतील. म्हणून स्वतःच्या मूल्यानुसार जगा, स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घ्या आणि लोकांच्या भीतीतून स्वतःला मुक्त करा. 6. अनावश्यक वाद घालणं सोडा. वय वाढत जात तसं एक गोष्ट समजायला लागते,
प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं जास्त शहाणपणाचं असतं. कारण प्रत्येकाला आपलं मत बदलायला भाग पाडता येत नाही. काही लोक त्यांच्या विचारांमध्ये इतके अडकलेले असतात की कितीही समजावलं तरी ते बदलत नाहीत. म्हणून प्रत्येक गोष्टीवर वाद घालण्याचं ऊर्जा वाया घालवू नका. ती ऊर्जा स्वतःच्या आनंदासाठी वापरा. मित्रांनो, आयुष्य सुखी होण्यासाठी नेहमी नवीन गोष्टी मिळवण्याची गरज नसते. काही वेळा काही गोष्टी सोडून देणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि आज आपण अशाच 6 गोष्टी पाहिल्या, ज्या वेळेवर सोडल्या तर आयुष्य खूप हलकं आणि आनंदी होऊ शकतं. व्हिडिओ स्किप करू नका. शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. या 2 गोष्टी वरवर साध्या वाटतात, पण याच 2 गोष्टी हजारो लोकांच्या आनंदाचा, मानसिक शांततेचा आणि समाधानाचा सर्वात मोठा अडथळा बनतात. आणि विशेष म्हणजे अनेकदा याची जाणीवही होत नाही. 7. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची सवय सोडा. वयाच्या 40 नंतर आयुष्य आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवतं. लोक नेहमी आपल्या मनासारखे वागणार नाही. कोणी तुमच्याबद्दल चुकीचं बोलेल, कोणी तुमची कदर करणार नाही, कोणी तुमचा गैरसमज करेल, कोणी तुमचं चांगुलपण विसरेल आणि कोणी तुमचा केलेल्या मदतीची आठवणसुद्धा ठेवणार नाही. आता प्रश्न असा आहे, या प्रत्येक गोष्टीचा भार तुम्ही किती दिवस मनावर ठेवणार? 1 दिवस, 1 महिना की पूर्ण आयुष्य? खूप लोकांची समस्या ही नसते की त्यांच्यासोबत वाईट घडलं. त्यांची समस्या ही असते की तेच वाईट प्रसंग पुन्हा पुन्हा मनात जगत राहतात. एखाद्याने 10 वर्षापूर्वी बोललेला शब्द आजही आठवत असतो. एखाद्याने केलेला अपमान अजूनही मनात जिवंत असतो. एखाद्याने दिलेला धोका अजूनही छातीत बोचत असतो. आणि अशा प्रकारचे वर्तमान गमावत असतात. लक्षात ठेवा, घटना एकदाच घडते, पण आपण ती मनात 100 वेळा पुन्हा जागतो आणि त्यामुळे वेदना वाढत जातात. ज्या माणसाला प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची सवय असते, तो कधीच शांत राहू शकत नाही. कारण त्याच मन सतत जुन्या गोष्टीचा विशोक करत बसतं. कोणी काय बोललं, कोणी काय केलं, कोणी माझ्याशी कसं वागलं, हे विचार त्याला आतून थकवत राहतात. म्हणून एक निर्णय घ्या, सगळं मनाला लावून घ्यायचं नाही. काही गोष्टी समजून घ्यायच्या, काही गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि काही गोष्टी घ्यायच्या. कारण प्रत्येक दगड उचलून चालत तर प्रवास कठीण होणारच. आयुष्य हलकं करायचं असेल तर काही ओझं रस्त्यावरचं खाली ठेवावं लागतात. क्षमाशीलतेची खरी ताकद. खूप लोकांना वाटतं क्षमा करणं म्हणजे कमजोरी, पण सत्य अगदी उलटं आहे. क्षमा करणं म्हणजे समोरच्या माणसाला मुक्त करणं नाही. क्षमा करणं म्हणजे स्वतःला त्या वेदनेतून, केदेतून मुक्त करणं. कारण राग धरून ठेवणं म्हणजे विष पिणं आणि समोरचा माणूस आजारी पडेल अशी अपेक्षा ठेवणं. तुमच्या रागामुळे, तुमच्या दुःखामुळे आणि तुमच्या द्वेषामुळे सर्वात जास्त नुकसान कोणाचं होतं माहिती आहे? तुमचंच. म्हणून काही लोकांना माफ करा, त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या मानसिक शांततेसाठी. लोक बदलतीलच असं नाही. 40 नंतरची एक मोठी जाणीव म्हणजे प्रत्येक माणूस बदलणार नाही. काही लोक कायम तक्रार राहतील, काही लोक कायम नकारात्मक राहतील, काही लोक कायम स्वार्थी राहतील आणि काही लोक कायम तुमची किंमत ओळखणार नाही. आता तुमच्याकडे 2 पर्याय आहे. एक म्हणजे त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत राहणं, दुसरा म्हणजे वास्तव स्वीकारून स्वतःची शांतता जपणं. शहाणे लोक दुसरा पर्याय निवडतात. 8. भविष्यातील चिंतेची सवय सोडा. ही शेवटची गोष्ट आहे, पण कदाचित सर्वात महत्त्वाची. कारण हजारो लोक आज दुःखी आहेत. त्यांच्याकडे समस्या असल्यामुळे नाही, तर समस्या येतील या भीतीमुळे. त्यांना सतत भविष्याची चिंता असते. उद्या काय होईल, पैशाचं काय,
आरोग्याचं काय, मुलांचं काय, नोकरीचं काय, व्यवसायाचं काय आणि अशा विचारांनी ते आजच्या दिवसा जगायला विसरतात. लक्षात ठेवा, चिंता आणि नियोजन यात खूप फरक आहे. नियोजन उपयोगी असतं, चिंता थकवणारी असते. नियोजन उपाय शोधतं, चिंता फक्त भीती वाढवते. म्हणून भविष्याचा विचार करा, पण त्यात हरवून जाऊ नका. आजचा दिवस जगायला शिका. काही लोक संपूर्ण आयुष्य तयारी करण्यात घालवतात. हे झालं की आनंद होईल, ते मिळालं की शांत बसेल, अजून थोडे पैसे जमा झाले की जगायला सुरुवात करेल. पण आयुष्य वाटतं बघत नाही, वेळ थांबत नाही, आजचा दिवस परत येत नाही. म्हणून प्रत्येक दिवसात काही क्षण स्वतःसाठी जगा, कुटुंबासाठी जगा, मित्रांसाठी जगा, मनाला आवडणाऱ्या गोष्टी जगा. कारण शेवटी आठवणी महत्त्वाच्या ठरतात, फक्त चिंता नाही. साधेपणातला आनंद शोधा. 40 नंतर अनेक लोकांना एक सुंदर गोष्ट समजते. आनंद महागड्या वस्तूंमध्ये नसतो, आनंद मोठ्या पदव्यांमध्ये नसतो, आनंद दुसऱ्यांना प्रभावी करण्यामध्ये नसतो. आनंद असतो सकाळच्या शांत चहात, कुटुंबासोबतच्या गप्पांमध्ये, जुन्या मित्रांच्या भेटीत, मनापासून केलेल्या कामात आणि रात्री शांत झोप लागण्यात. ज्याला या छोट्या गोष्टीची किंमत समजली तो खऱ्या अर्थाने श्रीमंत बनतो. शेवटचा जीवनधडा. 40 नंतरचं आयुष्य सुंदर व्हावं असं वाटत असेल तर अजून गोष्टी जमा करण्यापेक्षा काही ओझं सोडा, लोकांची मतं सोडा, जुन्या जखमा सोडा, अनावश्यक वाद सोडा, तुलना सोडा, पश्चाताप सोडा, अति चिंता सोडा आणि स्वतःला थोडं हलकं होऊ द्या. कारण आयुष्याचा खरा आनंद धावण्यात नाही, तर शांतपणे जगण्यात आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या 8 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट सोडता आली तर तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. कारण सुख हे बाहेर सापडत नाही, ते मनात निर्माण करावं लागतं आणि त्यासाठी काही गोष्टी सोडाव्याच लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या, प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला आणखी उत्तम आणि उपयोगी व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा देतो. आणि कमेंटमध्ये सुख असे नक्कीच लिहा. धन्यवाद.